नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण महिला व बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या सरळ सेवेमार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्य सेविका भरती 2026 चे जे काही पात्रता आहे, अभ्यासक्रम, यश मिळवण्याची संधी याची संपूर्ण माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेणार आहोत। आणि हे जे पद आहे पर्यवेक्षिकेचे हे केवळ महिला उमेदवारांसाठी आहे। तर सरळ सेवेची तयारी करणारे ज्या काही महिला उमेदवार आहेत त्या सर्वांसाठी एक संधी आहे की ते आपल्याला ही पोस्ट लवकरात लवकर मिळवता येऊ शकते। तर त्यामध्ये बघा, ही मोठी जाहिरात, मोठी संधी राहणार आहे। फक्त महिला उमेदवार ज्या शासकीय नोकरीची तयारी करत आलेल्या आहेत तर त्यासाठी ही सर्वात मोठी संधी आहे। तर ही न चुकवलेली कधी बरी राहील। त्यानंतर जर बघायला गेलं तर एकूण रिक्त पदे कशी, तर मोठ्या प्रमाणात पदे आपल्याला इथे बघायला मिळतात। ह्यामध्ये एकूण आपल्याला 3900 पदे एकूण आहेत यामध्ये। मग त्यामध्ये पर्यवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका, तसेच अंगणवाडी सेविका जे आहे या पदांचा समावेश राहणार आहे। आणि ही जी वॅकन्सी का ती दोन पद्धतीने भरली जाणार, एक सरळ सेवेमार्फत, त्याचबरोबर बढती पदोन्नती जी आहे त्याच्या मार्फत भरली जाणार आहे। तर आता पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण त्याचा सखोल आढावा घेऊया। तर त्यामध्ये बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिकाची एकूण रिक्त पदे किती राहणार आहे, तर 3148 अशी तब्बल जवळपास 3000 पदे तुम्हाला मिळणार आहेत। आणि विभागाअंतर्गत पर्यवेक्षिका मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे। आणि हे विभागाअंतर्गत हा शब्द लक्षात घ्या, प्रत्येक विभागाची अंतर्गत होणार आहे। आणि त्यानंतर ज्या प्रशासकीय जबाबदारी बरोबरच जर बघायला गेलं तर ह्या आपल्याला 751 जागा ज्या आहेत त्या पण आपल्याला बघायला मिळणार आहे सेविकांच्या। आणि अंगणवाडी मुख्य सेविका हे पद जे आहे का प्रशासकीय दृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे आणि त्यातून ज्या 751 रिक्त जागा भरणार आहे। आता त्यामध्ये बघा 3148 आणि त्याचबरोबर 751 अशा एकूण आपल्याला महिलांसाठी 3900 म्हणजे जवळपास 4000 जागा ज्या आहेत, ज्या सरळ सेवेची स्पेशली फक्त सरळ सेवेची तयारी करणाऱ्या ज्या काही उमेदवार आहेत, महिला उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी नक्कीच चांगली संधी आहे। कारण की पुरुष उमेदवार नसणार आहे आणि फक्त महिला उमेदवार असणार आहे, त्यामुळे तुम्हाला सक्सेस रेशो जास्त असू शकतो इथे आणि तुम्हाला चांगला मोबदला त्यातनं मिळू शकतो। आता महिला व बालविकास विभागाअंतर्गत ही पद भरती होणार आहे, बरोबर, सरळ सेवा। तर त्यासाठी आपल्याला महिला व बालविकास विभागाची एक ओव्हरऑल ओळख जी आहे, प्राथमिक ओळख जी आहे ती आपण बघूया। त्याचं मुख्य काम आहे बघा, महिलांचे सक्षमीकरण करणे। त्यानंतर बघा, बालकांचे पोषण आणि आरोग्य सुधारणे ही सर्वात महत्त्वाची गरज आहे। त्यानंतर विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करणे, कोणासाठीच्या, ज्या महिला व बालकांसाठी ज्या आहेत। असल्या जेवढ्या पण शासकीय योजना आहेत त्याची अंमलबजावणी करणारा हा विभाग फार महत्त्वपूर्ण भूमिका। आणि त्याचबरोबर अंगणवाड्यांचे प्रभावी नियंत्रण करणं, कारण की अंगणवाडी हा ग्रासरूट लेवलवरचा जो घटक आहे, ग्रामीण भागामध्ये आपल्याला डायरेक्ट होल्ड मिळवून देऊ शकतो त्यामध्ये त्या पदाच्या माध्यमातून। त्यानंतर जर बघायला गेलं तर ही महिलांसाठी विशेष संधी का आहे, कारण की फक्त केवळ महिला आहे हे तर आपण वारंवार बोलतच आहोत। कारण की पात्र उमेदवार फक्त महिला आणि स्पर्धा त्यामुळे काय मर्यादित राहणारी ही सगळ्यात मोठा एक ॲडव्हान्टेज आहे सरळ सेवेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवारांसाठी। त्याचबरोबर आकर्षक पगार, सामाजिक प्रतिष्ठा आणि शासकीय नोकरीचं आपल्याला वलय मिळणार आहे। त्याचबरोबर कामाचे स्वरूप कसे, ग्रामीण व शहरी बालकांच्या प्रगतीसाठी काम करण्याची संधी आपल्याला इकडे मिळणार आहे। तर हे एक चांगली बाब आहे। तर त्या अनुषंगाने आपण डायरेक्शन अकॅडमी मार्फत महिला व बाल विकास अंतर्गत होणारी जी अंगणवाडी पर्यवेक्षिकांची जी भरती आहे त्यासाठी आपण संपूर्ण बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपली असणार आहे की त्याची फीस राहणार आहे मात्र 999 रुपये। तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक मिळून जाणार आहे, तर तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस याला बॅच परचेस करायला घेऊ शकता। आणि लेक्चर हे आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे, म्हणजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार कधीही ते लेक्चर बघू शकता। लाईव्ह लेक्चर जर तुमचा मिस झाला तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये ते बघू शकता। ही एक चांगली बाब तुमच्या सर्वांसाठी राहणार आहे। आता अंगणवाडी पर्यवेक्षिका हे पद आहे, एकूण किती जागा आहे ते तर आपण बघितलं, पण त्या पदाची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या काय हे आपल्याला अगोदर माहीत असणं फार गरजेचं आहे। तर त्यामध्ये बघा, त्याची मुख्य कामे काय आहेत पर्यवेक्षिकांची, तर अंगणवाड्यांचे कामकाज तपासणे। मग ते कामकाज तपासण्यांमध्ये कशाचा समावेश होतो, तर दैनंदिन हजेरी जी आहे बालकांची, महिलांची, पोषण आहार वाटप जे आहे यावर लक्ष ठेवणे,
ही एक सर्वात मोठी जबाबदारी आहे. योजनांची अंमलबजावणी करणे म्हणजे गव्हर्नमेंटकडनं महिला व बालकांसाठी येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्यांची इम्प्लिमेंट करण्यासाठी महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका आपल्याला बघायला मिळते पर्यवेक्षिका निभावताना. शासनाकडून येणाऱ्या नवनवीन योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचवणे म्हणजे तुम्ही एक मॅसेंजर म्हणून पण भूमिका तिथे निभावत आहात की तुम्ही गव्हर्नमेंट आणि जे बालकं आहेत महिला ज्या आहेत त्यांना जोडणारा एक दुवा बनत आहात. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या कामाला तुम्ही मार्गदर्शन करतात आणि अहवाल सादर करतात वरिष्ठ कार्यालयामध्ये. त्याचे स्वरूप मासिक स्वरूपाचे पण असतात आणि वार्षिक स्वरूपाचे म्हणजे तुम्हाला मंथली रिपोर्ट सबमिट करावी लागते. त्याचबरोबर एक ॲन्युअल रिपोर्ट सुद्धा सबमिट करावी लागते की तुमचे एवढी टार्गेट्स होती एवढे अचीव झालेत. मग झाले असतील तर नक्कीच चांगली गोष्ट, जर नसेल झाले तर मग त्याची कारणं तुम्हाला तिकडे द्यावी लागतील. मग ही तुमची कामाचं मुख्य स्वरूप राहणार आहे पर्यवेक्षिका ह्या पदाच्या. त्याच्या आपल्याला जवळपास 3148 जागा. हा आकडा खूप मोठा आहे आणि सरळ सेवा करणाऱ्या महिलांसाठी नक्कीच चांगली संधी ठरेल. त्यानंतर बघा कार्यक्षेत्र आणि स्वरूप काय राहणार आहे कामाचं. आता पर्यवेक्षिका या पदावर काम करताना तुम्हाला वेगवेगळ्या ज्या अंगणवाड्या ज्या आहेत का त्यांना भेट द्यावी लागू शकते. म्हणजे लसीकरण मोहीम आहे किंवा पोषण आहार वाटप करायचं त्यावेळी तुमची भूमिका महत्त्वाची. आता ह्या इमेजमध्ये पण बघा बालकांची चेकिंग होतीये. त्यानंतर जर बघायला गेलं तर बालकांचे कुपोषण कमी करणे आणि गरोदर मातांना मार्गदर्शन करणे हे महत्त्वाचे काम आहे आणि हे पद जे आहे का थेट ग्रामीण भागाशी जोडलेलं आहे. आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं बघा आपल्यासोबत की आपण पोट तर भरलंय आपल्या देशातल्या बालकांचं पण आपण त्यांना पोषण नाही देऊ शकत आहे सध्याच्या स्थितीमध्ये. त्यामुळे मग कुपोषणाची मालन्यूट्रिशनची समस्या जी आहे का ती निर्माण होते. मग त्याच्यावर तोडगा म्हणून उपाययोजना म्हणून पर्यवेक्षिकेचं कार्यक्षेत्र त्यांची भूमिका आपल्याला फार महत्त्वपूर्ण आहे. कारण की देशाचं भविष्याची आपण जबाबदारी इथे घेत आहोत. आता निवडीचे 2 मार्ग तुम्हाला पहिले पण मागच्या स्लाइडमध्ये बोलले बघा की निवडीचे 2 मार्ग राहणार आहे. पहिला हा सरळ सेवेची भरती होणार आहे तो आणि दुसरा मार्ग जो आहे आपला तो राहणार आहे पदोन्नती, विभागीय पदोन्नती, डिपार्टमेंटल जे प्रमोशन होईल तुमचं ते. त्यासाठी डिपार्टमेंटल प्रमोशनसाठी तुम्हाला किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही 10 वर्ष काम केलेलं असेल तरच तुम्ही डिपार्टमेंटल प्रमोशनसाठी अप्लाय करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला संबंधित जिल्ह्याशी असणं गरजेचं आहे. असणं आवश्यक आहे. समजा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात मग त्याच विभागामध्ये तुम्ही पर्यवेक्षिकाचा डिपार्टमेंटल जे प्रमोशन आहे त्याच्यासाठी अप्लाय करू शकत आहात. पण त्यासाठी किमान 10 वर्षांचा अनुभव इथे गरजेचा आहे. आणि त्यानंतर ते जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही सरळ सेवेमार्फत जर फ्रेश एम्प्लॉय असेल कोणी तर तो देऊ शकतो. मग त्यासाठी कोणत्याही शाखेतील महिला पदवीधर जे आहे त्या आपल्याला अप्लाय करताना मिळू शकतात. परंतु पदवीधर म्हणजे काय मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असणं इथे अपेक्षित आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता जर आपण बघितलं की कोणत्याही शाखेचा पदवीधर तर आहेच ही आपली बेसिक पात्रता आहे. परंतु संगणकाचं जे बेसिक ज्ञान जे आहे MSCIT किंवा समकक्ष कोर्स जे आहेत जे बेसिक कम्प्युटरचे अनालाइज देत आहेत आपल्याला किंवा एक बेसिक अंडरस्टँडिंग कम्प्युटर हँडल कसं करायचं कसं वापरायचं. कारण की आपण ॲन्युअल रिपोर्ट सबमिट करतोय आणि आपले जे मंथली रिपोर्ट जे आहे का ते सबमिट करतो. आता बऱ्याच वेळी आपण गव्हर्नमेंटचे ई-गव्हर्नन्सकडे आपण वळतोय बघा तर त्या अनुषंगाने बरीचशी कामं ही आपली ऑनलाईन होतात. त्यामुळे संगणकाचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर संगणकाचं ज्ञान हे तुमच्या 2 बेसिक पात्रता आहेत जे फ्रेश उमेदवार आहे का त्यांच्यासाठी. आणि जे पदोन्नतीसाठी अर्ज करतात प्रमोशनसाठी अर्ज करतात तर संबंधित जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असणं त्यांना गरजेचं आहे आणि त्यांना किमान 10 वर्षांचा अनुभव बघा. हा अनुभव त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. ह्या पात्रता अट आहे की ह्या अनिवार्य असणार आहे. त्यानंतर आहे बघा की विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रेफरन्स कोणाकोणाला दिला जाऊ शकतो. तर त्यामध्ये पदवी तर असेलच परंतु पदवीमध्ये जर तुम्ही समाजशास्त्र सोशियोलॉजी या विषयात तुमची पदवी आहे, होम सायन्स गृहविज्ञान असेल किंवा एज्युकेशनमध्ये शिक्षणामध्ये जर तुमची काही पदवी असेल समजा ग्रॅज्युएशनला तुमचे हे सब्जेक्ट आहे यामध्ये तुम्ही तुमची पदवी पूर्ण केली असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर बालविकास जो आहे चाइल्ड डेव्हलपमेंट न्यूट्रिशन पोषण व आहार संबंधित तुमची जर पदवी काही असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा वयोमर्यादा काय राहणार आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज मग ते वयोमर्यादा आपल्याला थोडी चेंज होताना बघायला मिळणार. खुला प्रवर्ग जो आहे जनरल कॅटेगरी जो आहे त्यांच्यासाठी 18 ते 38 हे वयवर्ष असणार आहे. किमान 18 वर्ष प्रत्येक कॅन्डिडेट पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि आपण पदवी जर बघायला गेलो पदवी पूर्ण करणं ही आपली
पहिली पात्रता अट आहे. तर पदवी पूर्ण होईपर्यंत आपण किमान एक 20-21 वर्षांचे तर होतोच. जर न नापास होता तुम्ही पास झाला तर जी किमान पात्रता वय ती तर जवळपास सर्वच महिला पूर्ण करतील. पण कमाल वय जे आहे का ते खुल्या प्रवर्गासाठी 38 राहणार आहे. आणि मग जे आपण ज्यांना आरक्षण वगैरे प्रोव्हाइड केली जातात, मग SC ST OBC असेल EWS हे जे आपले वर्ग आहे त्यांच्यासाठी मात्र शिथिलता आपल्याला वयामध्ये बघायला मिळते. तर मग जे आपण OBC EWS SC ST या आरक्षण गटामध्ये येणारे जे काही लोक आहेत, जे काही महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी वय वर्ष हे 43 आपल्याला मॅक्सिमम बघायला मिळतं. त्याचबरोबर अपंग कुणी असेल, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक जे आहे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला 18 ते 45 वय वर्षाचा क्रायटेरिया इथे बघायला मिळतो. त्याचबरोबर अंशकालीन जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी मात्र वयाचा क्रायटेरिया इथे 55 वर्षांपर्यंत इथे आपल्याला बघायला मिळतो. ह्या आपल्या पात्रता लिमिट आहे. पण ॲव्हरेज जर आपण ओव्हरऑल जर बघायला गेलो तर तुम्ही 20 ते 35, 30, 38च्या रेंजमध्ये असाल तर तुम्ही सहज हा पेपर मिळवू शकता. महिलांनी ही संधी होणं करणं फार गरजेचं आहे. आणि हा 10 वर्षांचा अनुभव जो आहे पदोन्नतीसाठी तो बघा. तर त्यामध्ये बघा ज्या महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करतायत त्यांना हा चान्स मिळणार आहे की जे डिपार्टमेंटल प्रमोशनने ते काम करू शकतात. आणि ज्यांना अनुभव नाही आहेत मग ते सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्ही मी कोणी अर्ज करू शकताय. त्यानंतर बघा परीक्षा पद्धत आणि स्वरूप कसं असणार आहे. कारण की आपल्याला परीक्षा द्यायची आहे कोणती तर मग त्याचा पॅटर्न पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की मग प्रश्न किती असणार आहेत, त्यामध्ये वेटेज कसं असणार आहे प्रत्येक विषयाला, मग त्या विषयांचा अभ्यासक्रम कसा असणार आहे ते आपण आपल्या पुढच्या स्लाइड्समध्ये बघूया. त्यामध्ये बघा संक्षिप्त आढावा जर बघायला गेले तर एकूण आपल्याला 100 प्रश्न राहणार आहेत आणि ते एक प्रश्न 2 गुणाला असणार आहे. तर त्या अनुषंगाने मग आपली 200 गुणांची परीक्षा होणार आहे. 1 × 2 एक प्रश्न 2 म्हटल्यावर आपले 200 प्रश्न आहे. आणि वेळ जर बघायला गेलं तर तब्बल 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटांचा वेळ आपल्याला इथे मिळणार आहे. तर 100 गुणांसाठी 1.5 तास आपल्याला मिळणार आहे. तर मग एका प्रश्नाला आपल्याला जवळपास 1 मिनिट पूर्ण मिळेल इथे. त्यानंतर बघा प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे. त्यामध्ये मग मराठी व्याकरण व भाषा अभ्यास असेल, त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण व भाषा, सामान्य ज्ञान ज्याला GK GS म्हणतो आपण ते, आणि गणित बुद्धिमत्ता या 4 सेक्शन्समध्ये आपल्याला परीक्षा होणार आहे. ते 100 गुणांचं जे 100 प्रश्न जे आहेत त्यांचं जे फोड जर बघायला गेली तर 25-25च्या पॅटर्ननुसार ती होणार आहे. मग मराठीसाठी 25 प्रश्न असणारे 50 गुणांसाठी, त्याचे पातळी राहणारे काठिण्य पातळी 12वी बेसची राहणार आहे. इंग्रजी व्याकरण जे आहे त्यासाठी 25 प्रश्न आहे 50 गुणांसाठी, पदवीपर्यंतच इथे राहणार आहे. आणि मराठी हा माध्यमातून मराठीचा पेपर इंग्लिशमध्ये राहणार. परंतु उर्वरित जे गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आहे का ते जे पेपर आहेत ते मराठी तसेच इंग्रजी माध्यम या दोन्ही माध्यमातून आपल्याला उपलब्ध होणार आहे. तर त्यानंतर जर बघायला गेलं सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि मॅथ रिझनिंगचे 25 प्रश्न, असे 25-25 50 असे एकंदरीत आपल्याला 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. त्यातनं मग आपली मेरिट लिस्ट लागेल. त्यासाठी बघा आता अभ्यासक्रम बघूया. मराठी व्याकरणामध्ये नेमक्या कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. त्यामध्ये बघा सगळ्यात पहिला आहे आपला शब्दसंग्रह. त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकाच अर्थाचे विविध शब्द असा शब्दसंग्रह तिथे महत्त्वाचा ठरतो. त्याचबरोबर म्हणी आणि वाक्प्रचार जे आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. काळ व त्याचे प्रयोग जे आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर संधी व समास जे आहेत ते, उतारा व त्याच्यावरील प्रश्न आणि शुद्ध लेखनाचे नियम. मग आता ते उतारा आधारित जे प्रश्न असतात का ते नक्कीच सोपी असतात. म्हणजे आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, एक तर तो आपल्याला 1/3 करायचा आहे किंवा त्याच्यावर आधारित आपल्याला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न सोडवायची असतात. सेम आपल्याला सिलेबस इंग्लिश ग्रामरमध्ये पण बघायला मिळतो. त्यामध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच बघायला मिळतात, टेन्स आणि व्हॉइस बघायला मिळते, व्होकॅब्युलरी जी आहे तुमची ती तिथे चेक केली जाते, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, कॉमन एरर जे असतात सेंटेन्समधले ते आहेत. त्यानंतर कम्प्रिहेन्शन पॅसेज जे आहे म्हणजे आपले जे गती पॅसेज जे असतात का ते बघायला मिळतील. आणि सामान्य ज्ञान त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आपला चालू घडामोडी, करंट अफेअर्स. गेल्या 1 ते 1.5 वर्षाचा करंट अफेअर्स आपण बघायचं. त्यानंतर भारतीय राज्यघटना व प्रशासन हा घटक महत्त्वाचा आहे. भूगोल जो आहे विशेषतः महाराष्ट्रावर भर देणं, महाराष्ट्राच्या पण ग्रामीण समाज रचनेवर, ग्रामीण भागावर भर राहणार आहे. इतिहास जो आहे महाराष्ट्राचा तो, सामान्य विज्ञान जो आहे तो, आणि आर्थिक विकास. आता सामान्य विज्ञानामध्ये पण पोषणाशी संबंधित जे काही घटक आहेत का आपले पोषणमानाशी संबंधित घटक त्याच्यावर आपण विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा गणित बुद्धिमत्ता जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लसावी मसावी म्हणजे आपले LCM HCM जे बघतो आपण ते, सरासरी ॲव्हरेज, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, नफा तोटा बघतो,
त्यानंतर टाइम, स्पीड, डिस्टन्सचे जे गणित आहेत, काम, वेळ आणि वेग जो आहे तो. त्याच्यानंतर बुद्धिमत्तामध्ये जर बघायला गेलं, हे झालं आपला गणितवाला भाग. पण रिझनिंगमध्ये जर बघायला गेलं बुद्धिमत्ताच्या ह्याच्यामध्ये संख्या मालिका आणि अक्षर मालिका, नातेसंबंध, दिशाज्ञान, वेन आकृत्या, ज्या वेन डायग्राम असतात, डायरेक्शन्स दिलेल्या असतात त्या असेल. मग त्यानंतर जर बघायला गेलं तर ब्लड रिलेशन आहे, मग हा ह्याच्या कोण लागेल वगैरे, किंवा मग उंचीचा जो क्रम असतो किंवा टेबलवर बसलेले विद्यार्थी आहेत, मग ते पहिला आहे की दुसरा आहे तिथून, ते अक्षर मालिका आणि संख्या मालिका हे आपल्याला रिझनिंगच्या सेक्शनमध्ये, बुद्धिमत्तेच्या सेक्शनमध्ये बघायला मिळतात. मग आता तांत्रिक विषय जे आहे आणि विशेष ज्ञान जे आहेत, मग तो कोणता? पालकांची जे मनोविज्ञान आहे, पोषण आहे, शासकीय योजना ज्या आहेत करण्यासाठी महिला व बालकांसाठी. त्या शासकीय योजना कोणत्या? राज्य सरकारच्या पण, केंद्र सरकारच्या पण, त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय ज्या योजना असतात बघा, आंतरराष्ट्रीय आपण त्यामध्ये इन्क्लूड केल्या जातील. जसं की युनेस्को असेल, फाओ आहेत, मग ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत युनायटेड नेशन्सशी संबंधित किंवा WHO वगैरे आहेत, ते या महिलांसाठी, बालकांसाठी वेगवेगळे एड निर्माण करतात फ्रीमध्ये, किंवा मग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आणतात. मग त्याचा एक ओव्हरऑल आढावा आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर बालकांचे आहार व पोषण जे आहे, न्यूट्रिशन्सवर तुम्हाला विज्ञानमध्ये पण तुम्हाला तेच म्हटलं की पोषण जो आहे बालकांचं, कारण की तुम्हाला मग तिथे पोषण वाटप जे होतंय बघा बालकांमध्ये किंवा गरोदर मातांमध्ये, स्तनदा मातांमध्ये जे होतं, त्यासाठी पोषणचा जे न्यूट्रिशनचा जो बॅलन्स डाएट जो आहे तो आपल्याला बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेची आहे. मग त्यामध्ये बालकांच्या वाढीसाठी लागणारे जे महत्त्वाचे घटक आहे, कुपोषण रोखण्यासाठी खास करून माल न्यूट्रिशन जे आहे, आपली जी समस्या आहे भारताची, त्यावर उपाययोजनेसाठी आपली भूमिका फार महत्त्वाची पर्यवेक्षिकेची. तर त्याचा आपल्याला अंदाज असायला हवा. आहारावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर जीवनसत्व, खनिजे, समतोल आहार, जे बॅलन्स डाएट ज्याला म्हणतो आपण तो, मग प्रोटीन्स असेल, विटामिन्स असेल, फायबर असेल, हे आपल्याला कसे मिळवता येईल, कोणत्या घटकातून मिळतील, याचे एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि बालकांच्या वाढीचे जे टप्पे आहेत ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर महत्त्वाच्या शासकीय योजना दिल्या आहेत बघा इथं काही. त्यामध्ये पोषण अभियान, मग कुपोषण मुक्तीसाठीच्या ज्या मोहीम आहेत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी, मिशन शक्ती योजना महिला व सुरक्षा विकासासाठी, मिशन वात्सल्य अनाथ बालकांच्या कामासाठी, बालसंजीवनी आरोग्य तपासणी कार्यक्रम जे होतात ते, त्यानंतर अमृत आहार योजना कुपोषण ज्या बालकांसाठी त्यासाठी, म्हणजे ह्या ज्या काही मोजक्या अगदी थोडक्यात शासकीय योजना आपण लिहिल्या, अशा ज्या ओव्हरऑल एवढ्या एकंदरीत ज्या शासकीय योजना आहेत, ज्या बालक व महिला डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांना अफेक्ट करू शकतात, अशा योजनांचा एक आढावा आपल्याला व्यवस्थित घ्यावा लागणार आहे परीक्षेच्या. त्याचनंतर जर बघायला गेलं तर महत्त्वाचे कायदे जे आहेत, मग बालविवाहाचा प्रतिबंधक कायदा जो आहे तो, त्याच्यातले तरतुदी काय, त्याच्या शिक्षेचे काय हे आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट ते, त्याच्यानंतर कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा जो आहे महिला संरक्षणासाठी, त्यानंतर जर बघायला गेलं तर बालकांच्या संरक्षणासाठी जुवेनाईल जस्टिस ॲक्ट जो आहे तो, त्याच्यानंतर पॉश ॲक्ट जो आहे कामाच्या ठिकाणी होणारा छळ, म्हणजे ही जी काही कायदे आहेत महिला व बालकांसाठीची, त्याचा एक ओव्हरऑल तुम्हाला अंदाज असणं गरजेचा आहे. त्यानंतर जर बघायला गेलं तर कॅल्क्युलेशन आणि नियोजन जर तुमचं असेल तर तुम्ही नक्कीच या पर्यवेक्षिका व मुख्य सेविका जे आहे या पदाचं मिळवू शकता. तर त्यासाठी मग तुम्हाला डेली बेसिसवर तुमच्यावर अभ्यासक्रमासोबतच काम करणं पण, कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन जे आहे तुमचं, तेच तुम्हाला या पदामध्ये सक्सेस मिळवून देऊ शकतं. त्यामध्ये मग वेळेचं जे गणित आहे तुमचं, की टाइम मॅनेजमेंट जो किमान 3-4 तास तुम्ही अभ्यास करणे, जो कठीण विषय जातं, आता उदाहरणार्थ मॅथ रिझनिंगमध्ये बऱ्याच जणांना समस्या येतात, काहींना इंग्लिश ग्रामरमध्ये येऊ शकता, काही म्हणणं मराठी ग्रामरमध्ये येऊ शकतात. आता हा प्रत्येकाचा जो काही कठीण भाग आहे त्याला थोडंसं तुम्ही जास्त वेटेज द्या, त्याला थोडा जास्त वेळ द्या. त्याचबरोबर आठवडाभराचं ना एक रिव्हिजन करायचं, म्हणजे तुमच्या सोयीनुसारखी जो पूर्ण दिवस तुम्ही देऊ शकता अभ्यासाला, या आठवडाभरात जो काही अभ्यास केला तो एक आठवड्याचा कोणत्याही वारी तुम्ही रिव्हिजन करू शकता. फॉर एक्झाम्पल रविवारी करा, शनिवारी करा, फ्रायडेला करा. आता जे वर्किंग आहे त्यांना सॅटर्डे संडे जमू शकते, पण जे पूर्णतः सरळ सेवेचीच तयारी करताय आणि घरी आहेत सध्या, त्यांनी मग आठवड्यातनं कोणता तरी एक दिवस व्यवस्थित निवडणे. नंतर रिव्हिजन फार महत्त्वाचं आहे, अभ्यासाबरोबर तुम्हाला रिव्हिजनही महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सराव परीक्षा ज्या आहेत का त्या तुम्ही टेस्ट पेपर सोडवणं फार गरजेचं आहे. म्हणजे अभ्यास तर करताच, पण त्याबरोबर तुम्हाला प्रश्नांचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. PYQ व्यवस्थित अनालाइज करणं, ह्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन नियोजन जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्ही यामध्ये यशस्वी होऊ शकता. आणि तुम्हाला चालू घडामोडीचं महत्त्व फार महत्त्वाचं आहे. नवीन योजना ज्या येतात बजेटमध्ये येतात किंवा वेगवेगळ्या वैधानिक संस्थांमार्फत येतात, नवीन कायदे जे महिला बालकांशी संबंधित त्याच्यावर आधारित काही चालू घडामोडी असेल तर यावर तुमचा विशेष भर असणं फार महत्त्वाचं असेल. आणि बातम्यांचं नियमित वाचन नक्कीच फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर जर बघायला तर तुम्हाला
विशेष रेकॉर्डेड बॅच जी आपली 999 रुपयामध्ये मिळतात, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. लाईव्ह लेक्चर जर तुमचं समजा मिस झालं तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघू शकता, कारण की त्याला अनलिमिटेड वॉच टाईम आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर तुम्हाला सर्व विषयांची तयारी पण मिळते आणि नोट्स आणि टेस्ट सिरीज पण तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जात आहे. तर हे नक्कीच तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. आणि महिला ज्या आहेत त्यांनी नक्कीच त्यावर काम करणं गरजेचं आहे, कारण की सरळ सेवेची तयारी करणाऱ्या महिला असेल किंवा अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या ज्या महिला त्यांच्या सेवेला 10 वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ झालेला आहे. मग अशा महिलांनी ही संधी सोडलेली नाही पाहिजे. त्यांनी ही संधीचं नक्कीच सोनं करायला हवं. जाहिरात आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण त्याच्या अगोदर कागदपत्र जे आहेत का ते आताच व्यवस्थित पूर्ण, म्हणजे तुमची पदवीची MSc जर कोणी केलेलं नसेल तर 2 महिन्यात होतो तो कोर्स, लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट पण मिळून जातो. त्यांनी केलेलं नसेल त्यांनी तो करून घेणं फार महत्त्वाचं ठरेल. त्याचबरोबर मग तुमचे आजच अभ्यासाला सुरुवात करणं हे सुद्धा तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मग आपण ते आपली जी या अनुषंगाने जी अंगणवाडी सेविकेसंदर्भातची जी बॅच आहे ती मात्र 999 रुपयामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे आणि त्यामध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची संपूर्ण सरळ सेवा बॅच आपली आहे. त्यामध्ये तलाठी भरती, ग्रामसेवक, नगर परिषद, आरोग्य विभाग असेल, कृषी विभाग, पोलीस भरती, वन विभाग, म्हणजे इतर ज्या काही सरळ सेवा आहेत त्यांचं ओव्हरऑल सर्व बॅचेस तुम्हाला मात्र 1499 रुपयाच्या माफक दरामध्ये उपलब्ध होणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर तिथे मिळतील. त्याच्या वैशिष्ट्यांमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम आहे, मॉक टेस्ट सिरीज आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे आणि 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि जवळपास 3000 प्लस प्रश्नांचा सराव तुमचा त्याच्यामध्ये होणार आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही मग आपली अंगणवाडी सेविकेची बॅच असेल किंवा मग संपूर्ण सरळ सेवेची बॅच जी तुम्हाला परचेस करायची असेल त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तसेच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला सरळ सेवेसंदर्भात किंवा मग अंगणवाडी सेविकेसंदर्भात जर काही अडचणी असतील तर तुम्ही तिथून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.